जास्त फूल आणि जास्त घाटे या व्हरायटीला जास्त असतात। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी युवा शेतकरी पवन सूर्यवंशी। तर मित्रांनो, आज आपण माझ्या शेतातील हरभरा हे पीक पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण या हरभऱ्याची पेर केली होती याची पूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे। तर मित्रांनो, बघू शकता सध्या आपला हरभराला फुलं लागलेली आहेत। अशी फुलं खूप जास्त प्रमाणात आणि दाट बरप अशी फुलं लागलेली आहेत। आपण हरभऱ्याची JJ11 ही व्हरायटीची लागण केली होती मित्रांनो। या व्हरायटीला शक्यतो जास्त प्रमाणात पाणी लागतं, तुम्ही आता बघू शकता मित्रांनो। आणि आपल्या हरभऱ्याचा या फुटवा बघायला गेलं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा फुटवा आहे। सध्या थोडेफार असे घाटे लागलेले आहेत, पण फुटवा बघू शकता कशा पद्धतीनं आहे। तर जिकडं पाहताल तिकडं मित्रांनो तुम्हाला हरभऱ्याला सगळ्यात जास्त प्रमाणात फुलं दिसत आहेत। तर मित्रांनो, सरास आपल्याला हरभऱ्याचे शेंडे खुडावे लागतात किंवा ते खुडलेले चांगले असतात, पण आपण याचे शेंडेही खुडले नाही तरी पण याची आपण बघायला गेलं तर फुटवा एकदम अशा चांगल्या पद्धतीचं तुम्ही बघू शकता मित्रांनो। एक झाड असं खूप मोठ्या पद्धतीनं झालेलं आहे मित्रांनो। पूर्ण बघायला गेलं तर मित्रांनो आपलं हे 1.5 एकर क्षेत्र आहे, बघू शकता आपण। आणि मित्रांनो, आपण याचं नियोजन असं केलेलं आहे की आपण यामध्ये थोड्या प्रमाणात अशी इरळ ज्वारीसुद्धा टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि मित्रांनो, आपण यावर कोणताही आतापर्यंत रोग आला नाही, आपण येऊ द्याला याच्यावर ताका पडलेला नाही किंवा याची मरसुद्धा तशी झालेली नाही। आणि उगवण शक्ती बी या व्हरायटीची चांगली आहे। आपण कोणती व्हरायटी चांगली हे सांगत नाही की, पण ह्याचा आपल्याला अनुभव आलेला आहे आणि शक्यतो आपल्या शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे त्यानुसार मी सांगत आहे मित्रांनो। आपल्या शेतातील हे 1.5 एकरामधील आपला हरभरा आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। पूर्णतः बघायला गेलं तर मित्रांनो, यावर कोणत्याही पद्धतीचा रोग नाही किंवा करप्या नाही, ताका नाही, काहीच नाही मित्रांनो। आपण सर्व गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवलेल्या आहेत। तर बघू शकता मित्रांनो, घाटा फूल आणि याचा फुटवा म्हणजे एकदम उत्तम पद्धतीचा आहे। आणि यावर रोगसुद्धा कमीत कमी असा आलेला आपल्याला दिसून आला आणि रोगसुद्धा कमी येतो। आता याचं उत्पन्न किती होईल आणि याचं उत्पन्न किती झालं या 1.5 एकरातील मित्रांनो मी तुम्हाला सांगणारच आहे। आपला यावर पार्ट 2 सुद्धा येईल, त्यामध्ये आपण याचं उत्पन्न किती झालं ते सुद्धा तुम्हाला सांगू। पूर्णतः बघू शकता मित्रांनो।